न्यायमूर्ती देवीदास गणपत पालेकर, न्यायाधीश सर्वोच्च न्यायालय. देवीदास गणपत पालेकर यांचा जन्म 4 सप्टेंबर 1909 रोजी कर्नाटक राज्यातल्या उत्तर कारवार जिल्ह्यात झाला. त्यांचं शालेय शिक्षण कारवारमधल्या सरकारी हायस्कूलमध्ये झालं, तर महाविद्यालयीन शिक्षण मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात झालं. पुढे गव्हर्नमेंट लॉ महाविद्यालयातून त्यांनी कायद्याचं शिक्षण घेतलं. BA आणि LLB या पदव्या संपादन केल्यानंतर 2 फेब्रुवारी 1934 रोजी ते मुंबई उच्च न्यायालयात ॲडव्होकेट म्हणून रुजू झाले. 5 वर्ष उच्च न्यायालयाच्या अपील शाखेत दिवाणी आणि फौजदारी असे दोन्ही प्रकारचे खटले त्यांनी लढवले. जून 1939 मध्ये ते मुंबई न्यायसेवेत कनिष्ठ वर्ग दिवाणी न्यायाधीश म्हणून रुजू झाले. 1949 ते 1954 या काळात ते सहाय्यक जिल्हा आणि सत्र न्यायाधीश होते. 1954 ते 1956 या काळात राज्य सरकारच्या कायदा खात्यात उपसचिव म्हणून त्यांची नेमणूक झाली. त्यानंतर 1956 ते 1958 या दरम्यान ते जिल्हा आणि सत्र न्यायाधीश होते. ऑक्टोबर 1958 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त रजिस्ट्रार म्हणून, तर जानेवारी 1959 मध्ये रजिस्ट्रार म्हणून त्यांची नियुक्ती झाली. 14 ऑक्टोबर 1961 रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून पालेकर यांची नियुक्ती झाली. 27 ऑगस्ट 1962 रोजी ते उच्च न्यायालयाचे कायम न्यायाधीश झाले. 19 जुलै 1971 रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती झाली. 4 सप्टेंबर 1974 रोजी ते या पदावरून निवृत्त झाले. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्यानंतर कनिष्ठ वर्ग दिवाणी न्यायाधीश पदापासून सुरुवात करून सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदापर्यंत पोहोचणारे न्यायमूर्ती पालेकर हे पहिले न्यायाधीश होत. न्यायमूर्ती पालेकर यांच्या सर्वोच्च न्यायालयातील कारकिर्दीतच केशवानंद भारती हा अत्यंत गाजलेला खटला झाला. त्याची सुनावणी त्यावेळच्या न्यायालयाच्या सर्वच्या सर्व 13 न्यायाधीशांसमोर झाली. त्यामुळे न्यायमूर्ती पालेकरही या पीठाचे सदस्य होतेच. यातील 11 न्यायाधीशांनी आपापली स्वतंत्र निकालपत्रे लिहिली. न्यायमूर्ती पालेकर यांनीही आपलं स्वतंत्र निकालपत्र लिहिलं. याशिवाय अन्य अनेक महत्त्वाच्या खटल्यांमध्ये न्यायमूर्ती पालेकरांचा सहभाग होता. P. रॉयप्पा आणि समशेर सिंह हे खटले, तसंच राष्ट्रपती निवडणुकीसंबंधी काही मुद्द्यांवर राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाचा मागितलेला सल्ला ही यातील विशेष उल्लेखनीय प्रकरणं म्हणता येतील. हिंदू कायद्याचं त्यांचं ज्ञान सखोल आणि अचूक होतं. न्यायमूर्ती पालेकर यांच्या सेवानिवृत्तीनंतरही पत्रकारांचं वेतन आणि सेवा शर्ती ठरवण्यासाठी एक सदस्य आयोग म्हणून त्यांची नियुक्ती झाली. यासंबंधी त्यांनी दिलेला निवाडा पालेकर निवाडा म्हणजेच पालेकर अवॉर्ड म्हणून प्रसिद्ध आहे. अतिशय तत्वनिष्ठ न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती पालेकरांचा लौकिक होता. न्यायासनावर असेपर्यंत आपण कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात भाग घ्यायचा नाही असं त्यांनी कनिष्ठ वर्ग दिवाणी न्यायाधीश असतानाच ठरवलं होतं आणि हे व्रत त्यांनी अखेरपर्यंत निष्ठेनं पाळलं. लोणावळा इथे त्यांनी जवळजवळ एकांतवासातच आपलं निवृत्तीनंतरचं जीवन व्यतीत केलं. 9 डिसेंबर 2004 रोजी त्यांचं निधन झालं.